नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. उल्हासनगरमध्ये हिट अँड रन प्रकरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. कार चालकाने बाईकला धडक दिली. उल्हासनगरमध्ये हिट अँड रन प्रकरण समोर आले आहे. कार चालकाने बाईकला धडक दिली आहे. कार चालकाचा राग एवढा वाढला की त्याने बाईक चालवणाऱ्याला गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना उल्हासनगर कॅम्प 3 हिराघाट येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर दुपारी सुमारे 3 वाजता घडली. रोहन शिंदे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना विठ्ठलवाडी स्टेशनजवळ एक कार चालकाने त्यांना धडक दिली. रोहनने हिराघाट पेट्रोल पंपावर कार चालकाला उत्तर विचारण्यासाठी थांबवले. त्याचवेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. वादावादीत कार चालकाने रोहनच्या बाईकला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रोहनची बाईक पडली. त्यानंतर चालकाने रोहनच्या अंगावर कार चढवली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी अजूनपर्यंत या प्रकरणात केस दाखल केलेली नाही. सीसीटीव्ही उपलब्ध. अनिल कुमार शिंदे. तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली. तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर. तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला. कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय. मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय. आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे. हे पण मला बोलला तो. मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो. माझी ऍक्टिव्हा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने. मग त्याच्यानंतर त्याला मी परत समजवायला गेलो. समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय. तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला. उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला. पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता. मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला. मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही. मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ. आम्ही इकडनं रिपोर्ट तिथं कळवतो. मग ते बोलले की तुमचं काय आहे. तर अजून तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता. आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो. दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही. असा विषय घडलेला आहे. जर ह्याच्यानंतर जर मला जर काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती. माझ्यासोबत माझा मित्र होता. आता तो पण घरी आहे. त्याला पण थोडंफार लागलेलं आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.